मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 066 495। भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकारी यांच्या वतीने आयोजित केलेल्या दुसऱ्या जनता दरबारात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून 100हून अधिक नागरिकांनी जनता दरबारात सहभाग नोंदवून विविध योजनांची माहिती घेतली। जनता दरबारात आलेल्या नागरिकांचे नमो ॲप डाउनलोड करून घेण्यात आले व मोदी सरकारने 9 वर्षात केलेल्या कामगिरीची पुस्तिका नागरिकांना देण्यात आली आहे। यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांचे मोफत नोंदणी करण्यात आले व त्याचबरोबर विविध शासकीय योजनेची माहिती देखील देण्यात आली आहे। आरोग्य, शिक्षण, कर्ज, महापालिका, महसूल विभाग, परिवहन व अन्य विविध प्रशासकीय कार्यालयातील समस्या विषयांचे निपटारा या जनता दरबाराच्या माध्यमातून करण्यात आल्याचे माजी नगरसेवक सुरेश अण्णा पाटील यांनी सांगितले आहे। महाराष्ट्र प्रदेश सर्व सेटचे आघाडी प्रमुख तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही गेल्या बुधवारीपासून या ठिकाणी जनता दरबार घेतलेला आहे। या जनता दरबारमध्ये गेल्या बुधवारी 47 लोकांचे प्रश्न उपस्थित झाले, त्यामध्ये काही या ठिकाणी सोडवण्यात आलेलं आहे। महानगरपालिकेचं काम असो, विश्वकर्माचं योजनेचं काम असो, नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही योजना आणलेल्या आहेत त्या सर्व योजनेचे कामासंदर्भात आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी बसायला लागलो। दर बुधवारी, गेल्या बुधवारी 3 ते 6 होतं, या बुधवारी या ठिकाणी 10 ते 1 असं दर बुधवारी या ठिकाणी 10 ते 1 आम्ही बसणार आहोत। परंतु आज जास्त गर्दी असल्यामुळे विश्वकर्मा योजना आमच्या प्रदेशाचे नेते मंडळी सांगितल्यामुळं जवळजवळ 101 लोक या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचे सर्वांचे फॉर्म भरून घेतलेले आहे। काही लोकांचे आपले आधार कार्ड वगैरे नसल्यामुळं त्यांना सर्वांना घेऊन या आणलेलं आहे। महानगरपालिकेचं या ठिकाणी जलतरण विभागाचं काम आहे, बँकेचं काम आहे, आपलं विश्वकर्मा योजनेचं काम आहे। या सर्व कामाचं आम्ही पाठपुरावा करून जे काही सोलापूर शहरातले विकासाचे काम असो, मूलभूत सोयी सुविधाचे काम असो, महानगरपालिकेचं काम असो, इतर शासकीय योजनेचे काम असो, सर्व सोलापूरकरांनी या ठिकाणी दर बुधवारी 10 ते 1 यावं। त्यांच्या कामाचं आम्ही पाठपुरावा करून प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करणार आहे। जर जे काम आपल्या हातनं होत नाही तर इथले आमचे लोकप्रतिनिधी, आमदार आणि मंत्री यांना सांगून हे सर्व कामं जास्तीत जास्त पद्धतीने झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण कार्यकर्ते या ठिकाणी काम करणार आहोत। ओके। तसेच जे काही योजना आहेत त्या योजनेचे कागदपत्र जर कमी असतील तर आम्ही इथं सर्व प्रत्येक पदाधिकारी यांना सर्वांना सांगायला लागलो। आम्हाला सर्व शहरवासियांना आवाहन करायचं आहे, जे कोणी आपल्या महानगरपालिकेचं काम किंवा पंतप्रधानांचं शासकीय योजनेचे काम किंवा मुख्यमंत्री फडणवीस जे काही सुचवलेली कामं आहेत त्या सर्व योजनाबद्दल, कामाबद्दल सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित राहावं। जे काही कागदपत्र कमी असतील ते सांगतो, पण या बुधवारी नाही झालं तर पुढच्या बुधवारी दर बुधवारी 10 ते 1 वाजेपर्यंत आपल्याला सर्वांना आवाहन करतो, आपण सर्वजण या ठिकाणी यावं। जास्तीत जास्त कामाचं या ठिकाणी जे काही कागदपत्र कमी असतील ते सर्व कामं आम्ही पूर्ण करून आपल्या स्कीममध्ये बसवून या ठिकाणी योजनेचं काम आम्ही करणार आहोत। तुम्ही सर्वांना पुन्हा एकदा आव्हान आहे की आपण सर्वजण दर बुधवारी 10 ते 1 वाजेपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहावे ही कळकळीची विनंती आहे।